प्राप्त माहितीनुसार मागील काही वर्षांमध्ये सातत्याने महागाईचा फटका भारतामध्ये सर्वसामान्यांना बसत आहे. 8व्या वेतन आयोगावर सर्वांची तशी नजर आहे. सरकारी कर्मचारी मागील काही वेळांपासून 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची वाट पाहत आहेत. पण नागरिकांची नजर तर महागाईवर देखील आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 18 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारने पहिल्या 6 महिन्यासाठी महागाईचे ओझे हे कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ करून सादर केली आहे. केंद्र सरकारने महागाईमध्ये 2% वाढ झाल्यामुळे एकूण डी आता 60% झाला आहे. आता 6 महिने वर्षाचे संपणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या 6 महिन्यामध्ये महागाईची भत्त्याची वाढ सध्या कर्मचारी वाट पाहत आहेत. 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा कधी संपणार याकडे सर्व कर्मचाऱ्यांची नजर आहे. 8व्या वेतन आयोगाच्या फेरीमध्ये केंद्र सरकार आता डीए वर ही दुसरी वेळ असणार आहे जेव्हा सरकार निर्णय घेणार आहे. वर्षाच्या दुसऱ्या 6 महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए किती वाढण्याची शक्यता आहे याबद्दल आता आपण तो जाणून घेणार आहोत. आतापर्यंत पॅटर्ननुसार जर पाहायचं झालं तर महागाई भत्त्यामध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. जुलै ते डिसेंबर या महिन्याच्या भत्त्यावर सरकार नवरात्रीचा 6 महिने निर्णय घेणार आहे. या वर्षी नवरात्रोत्सव या ऑक्टोबर महिन्यात आहे. त्यामुळे आता असा अंदाज लावला जात आहे की सरकार ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात किंवा महिन्यात झाल्यानंतर घोषणा केली जाऊ शकतं. महागाईने सध्या सगळेच त्रस्त आहेत. जुलै 2026 पर्यंत महागाईचा कल हा असाच असणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये 2 ते 3% वाढ केली जाऊ शकतं. औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर याचा अंदाज लावला जात असतो. 12 महिन्याच्या सरासरीच्या आधारे औद्योगिक कामगारांसाठी डीए हा निश्चित केला जातो. ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मनजित सिंग पटेल यांनी मनी कंट्रोलला माहिती दिली आहे की जून 2025 ते जून 2026 पर्यंतचा AICPI डेटा मिळाल्यानंतर महागाई कितीने वाढली किंवा कमी झाली हे समजल्यानंतरच ती रक्कमही ठरवली जाणार आहे. 8व्या वेतन आयोगाच्या फेरीमध्ये ही दुसरी वेळ असणार आहे ज्यामध्ये सरकार डीए हे लागू करणार आहे. मागील वर्षी सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. 18 महिन्यामध्ये वेतन आयोगाने शिफारसी सरकारला सादर केल्या आहेत. असं सांगितलं जात आहे की 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहेत असे याबाबत मानलं जात आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.